नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बिना भाजणीचे अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारे इन्स्टंट असे थालीपीठ कसे बनवायचे हे बघणार आहोत। अतिशय झटपट हे थालीपीठ तयार होतात आणि खायला अगदी खमंग लागतात। अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर सुंदर रेसिपीला सुरुवात करूया। इथे हे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय। यासाठी इथे मी 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्यात। इथे लसूण थोडा जास्तच आपल्याला वापरायचा आहे। आल्याचे तुकडे, 1 चमचा धने, 6 ते 7 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा जिरे आणि चवीपुरते आपण मीठ घेतलंय। आता हे सर्व आपल्याला एका मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचंय। आता मिक्सर मध्ये हे आपल्याला खूप जास्त बारीक न वाटता पल्स मोडवर जाडसर असं इथे वाटून घ्यायचंय। तर बघा, इथे अशा प्रकारे जाडसर असा ठेचा आपण वाटून घेतलाय। आता थालीपीठासाठी लागणारं वाटण आपलं तयार झालंय। थालीपीठासाठी लागणारं पीठ भिजवण्यासाठी आता इथे एका मिक्सिंग बाउल मध्ये आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकायचंय। भाकरीसाठी रोज आपण जे पीठ वापरतोय तेच पीठ आपण इथे घेतलंय। यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचंय। आता थालीपीठाला खुसखुशीतपणा येण्यासाठी इथे आपण अर्धा वाटी बेसन पीठ घेतलंय। थालीपीठ आपलं छान असं कुरकुरीत होण्यासाठी 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचंय। पिठाचं प्रमाण इथे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि बाजरीचं पीठ असेल तर तेही इथे वापरू शकता। यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। आता स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर 1 वाटी यामध्ये टाकली। यानंतर 2 चमचे तीळ आपल्याला यामध्ये टाकायचेत। तिळामुळे छान असा फ्लेवर यामध्ये येतो। यानंतर सुरुवातीला जे वाटण आपण बनवलेलं होतं ते वाटण यामध्ये आपल्याला आता टाकायचंय। आता इथे आपण 1 चमचा ओवा घेतलाय। आता हा ओवा हातांवर आपल्याला चोळून यामध्ये घालायचा आहे, ज्यामुळे ओव्याचा छान असा फ्लेवर यामध्ये रिलीज होईल। थालीपीठाला छानसा कलर येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातली। आता हे सर्व आपल्याला पिठामध्ये कोरडच पहिल्यांदा मिक्स करायचंय। इथे आपण कोथिंबीर आणि कांदा वापरलाय, त्यामुळे यामध्ये थोडंसं मॉइश्चर असल्यामुळे इथे लगेचच पाण्याचा वापर न करता कोरडच आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। यामुळे मसाला, वाटण व पीठ चांगलं एकजीव होईल। आता 2 ते 3 मिनिट हे मिश्रण आपण कोरडच मिक्स करून एकजीव करून घेतलंय। यानंतर लागेल तसं अगदी थोडं पाणी घालून मस्त असं थालीपीठसाठी लागणारं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। एकदम लगेचच खूप जास्त पाणी न घालता थोडं पाणी घालायचंय। थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवताना ते खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, असं मध्यम आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय। चला तर इथे आता लागेल तसं पाणी घालून थालीपीठासाठीचं पीठ आपलं भिजवून तयार झालेलं आहे। तर बघा, आता यावर आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि परत एकदा हे तेलासोबत आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। हे आता मळून झालेलं आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला हे भिजण्यासाठी साईडला ठेवायचंय। यानंतर आता पीठ आपलं 5 मिनिट चांगलं भिजलंय। आता थालीपीठ बनवायला घेऊ। थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला एक सुती कापड ओलं करून घ्यायचंय। यानंतर थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि भिजवलेल्या पिठामधून एक उंडा आपल्याला घ्यायचा आहे। हा पिठाचा उंडा आपल्याला सुती कापडावर अगदी मधोमध ठेवायचा आहे आणि हातांच्या बोटांना पीठ चिकटू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी लावायचंय आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकसारखं पातळ असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचंय। आता इथे थालीपीठ थापताना पाण्याचा हात लावल्यामुळे पीठ हे आपल्या हातांना बिलकुल चिकटत नाही आणि एकसारखं असं थालीपीठ आपलं थापलं जातंय। तर बघा, इथे बोटांच्या साहाय्याने छान असं पातळ मी थालीपीठ थापून घेतलंय आणि पाणी लावल्यामुळे अजिबात पीठ कुठेही हाताला चिकटत नाहीये। तर अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता छान असं थालीपीठ आपलं इथं थापलं गेलंय। थालीपीठ असं छान व्यवस्थित भाजलं जावं यासाठी याला 4 ते 5 होल करून घ्यायचे। आता यावरती आपल्याला थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि हे तीळ आपल्याला थोडेसे हाताने दाबत याच्यावरती सेट करून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे आपलं थालीपीठ तयार झालंय। आता हे आपल्याला भाजायचंय। एका साईडला तवा कडकडीत गरम झालाय
आता सुती कपड्यासह थालीपीठ आपल्याला तव्यावर घालायचं आहे। यानंतर यावर आपल्याला 1 ते 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची, म्हणजे वरच्या साईडने वाफेमुळे थालीपीठ कोरडं होईल। आता 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचंय। थालीपीठ वरच्या बाजूने पूर्ण कोरडं झालंय। आता हे उलटवून घ्यायचंय आणि तेलावर थालीपीठ आपल्याला दोनही बाजूंनी खरपूस असं भाजून घ्यायचंय। आता बघा, दोनही बाजूंनी खरपूस असं थालीपीठ आपण भाजून घेतलंय। थालीपीठ इथे आपलं आता तयार झालेलं आहे। आता हे तयार केलेलं थालीपीठ आपल्याला काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ आपल्याला तयार करून घ्यायचे। थालीपीठला अगदी सुरेख रंग आलेला आहे आणि छान असं हे भाजलंही गेलं आहे। आता हे थालीपीठ दही किंवा सॉस सोबत तुम्ही खाऊ शकता। आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।